सर्व शेतकरी बांधवांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. आज डिजिटल सेशनसाठी जो आपण विषय चर्चा करणार आहोत किंवा मार्गदर्शन करणार आहोत तो वेलवर्गीय भाजीपाला लागवड व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान या विषयावरती. सर्वांना आपल्याला माहिती आहे की आपल्या कोकण विभागात किंवा रायगड विभागात वेलवर्गीय भाजीपाला या पिकांची लागवड फार मोठ्या प्रमाणात होते आणि जर शेतीकडे एक व्यवसाय म्हणून जर आपण बघितलं तर आपल्या शेतकऱ्यांनी आता वर्षभरात फक्त भात शेतीकडेच लक्ष न देता एकाच पिकाकडे लक्ष न देता वर्षातून दुबार तिबार पेरणी आपण पिकांची लागवड केली गेली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न पैसे त्याद्वारे मिळणार आहेत. आणि त्यासाठी ही वेलवर्गीय भाजीपाला लागवड आपण या विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर आपले शेतकरी करत असतात. फक्त यामध्ये काही नवीन शेतकरी बांधव किंवा जे आता आपण बघतो आहोत की निसर्गाचा जो असमतोल आहे किंवा चढ उतार जो आपण बघतोय, तर त्याच्यामध्ये वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये काही अडचणींचा सामना पण आपल्या शेतकरी बांधवांना करावा लागतो. आणि त्याचं जर व्यवस्थित नियोजन जर आपल्या शेतकरी बांधवांनी केलं, शास्त्रीयरित्या जर शेतीचं नियोजन केलं, तर ह्या वेलवर्गीय पिकांमधून आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात आणि होणारे संभाव्य धोके आपल्याला या ठिकाणी टाळता येऊ शकतात. तर यासाठी आज या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्वदेश फाउंडेशनचे जे कृषी तज्ज्ञ श्री संजय भुवड सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. स्वदेश फाउंडेशन संजय सर हे स्वतः एक उत्तम शेतकरी आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शेतकरी पण त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि आपल्या स्वदेश फाउंडेशन मध्ये ते कृषी तज्ज्ञ म्हणून सेवा सर्व ब्लॉकमध्ये सर्व तालुक्यांमध्ये देत असतात. तर मी संजय भुवड सरांना विनंती करतो की सर या पुढील सेशन त्यांनी सुरू करावं. धन्यवाद प्रवीण सर. आज आपण प्रवीण सर म्हणाले की वेलवर्गीय भाजीपाला लागवड व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. भाजीपाला लागवड आपण करतोय आणि मागच्या वेळेला त्याच्या संदर्भात आपण चर्चा पण केली होती आणि आपल्याच जिल्ह्यातील तालुक्यातील जे चांगल्या पद्धतीने शेती करणारे शेतकरी आहेत यांच्या हिशोबात आपण समजून घेतलं होतं. आज आपण जे समजून घेणार आहोत ते वेलवर्गीय आपले सर्व शेतकरी हे शेती करतायत, अनुभवी आहेत, तरी पण जे नवीन शेतकरी लागवड करणारे त्यांना काही वेलवर्गीय पिकांसंदर्भातलं काही व्यवस्थापन तंत्रज्ञान किंवा काही माहिती नसते, तर त्यांच्या संदर्भात ही माहिती असेल किंवा जे शेतकरी शेती करायला इच्छुक आहेत आणि वेलवर्गीय पिकांसंदर्भात माहिती जाणून घेऊ इच्छितात त्यांनी नक्की ह्या माहितीचा उपयोग करून घ्यावा. जे अनुभवी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती नवीन नसणार आहे, याची माहिती त्यांना पूर्वीपासून असणारच आहे. आज आपण समजून काय काय घेणार आहोत तर लागवड ठराविक जे आपण वेलवर्गीय पिकं लागणार आहेत त्यांचं अंतर किती असलं पाहिजे, त्याच्यानंतर खत व्यवस्थापन आपण कसं केलं गेलं पाहिजे, पाणी व्यवस्थापन आणि जो मुख्य भाग आहे जो आपल्याला बऱ्याच वेळेला त्या गोष्टीला सामोरे जावं लागतं ते म्हणजे कीड रोग व्यवस्थापन आणि त्यानंतरचं जो काढणी केल्यानंतर त्याचं प्रतवारी कसं करायचं, त्यानंतर त्याचं पॅकेजिंग कसं करायचं या संदर्भात आपण सर्व माहिती समजून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आणि मी आजच्या सेशनसाठी मी सर्व शेतकऱ्यांचं आपल्या स्वदेशचे जे अधिकारी आहेत सर्वांचं मी स्वागत करतो. तर वेलवर्गीय पिकांमध्ये आपल्याला माहिती आहे कारली, शिराळी, पडवळ, दुधी भोपळा, काकडी, घोसाळी ही सर्व पिकांचं त्याच्यामध्ये समाविष्ट होत आहे आणि यांचं आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप गुणधर्म म्हणजे चांगले औषधी गुणधर्म आहेत. त्यांच्यापासून वेगवेगळे आपल्याला फायदे सुद्धा होतात आणि एक उत्पन्नाचं साधन सुद्धा ह्या दृष्टीने आपण ही पिके आपण लागवड करतो. तर वेलवर्गीय पिकांची लागवडी संदर्भात आपण माहिती समजून घेऊया की जी पिकं आहेत आता त्यामध्ये कारली आहेत तर त्याच्या संदर्भातल्या ज्या जाती आहेत त्या खूप आहेत. आपल्या जे क्षेत्र आहे प्रक्षेत्र आहे या ठिकाणी ह्या जाती तुम्ही वापरल्या तरी चालेल. लागवडीचा हंगाम आणि बियाणे साधारण जो कारल्याची लागवड करत असेल तर 1 एकरला साधारण 1 ते 1.5 किलो कारल्याचं बियाणं लागतं आणि शिराळा लावणार असेल तर त्याला सुद्धा 1 ते 1.5 किलो, काकडी असेल तर 1 किलो साधारण बियाणं लागतं, पडवळ 1.5 ते 2 किलो बियाणं लागतंय, कलिंगड 300 ते 350 ग्राम, दुधी भोपळा 1.5 ते 2 किलो, घोसाळी 1 ते 1.5 किलो,
आणि याच्यामध्ये जे आपण लागवड करतोय ही लागवड आपल्याला कशीही करायची नाहीये, तर ठराविक अंतरावर याची लागवड करायची. तर शिफारशीप्रमाणे जर आपण कारली लागवड करत असणार तर कारली ही 1.5 बाय अर्धा मीटर या अंतरावर ही कारली लागवड केली गेलीच पाहिजे. शिराळी असो किंवा दोडका असो त्याच्यासाठी 1.5 बाय 1 मीटर या अंतरावर लागवड करणे गरजेचं आहे. काकडी आहे त्याच्यासाठी 1.5 बाय 1 मीटर. पडवळला सुद्धा सेम. कलिंगड असेल तर 2 बाय अर्धा मीटर. दुधी भोपळा असेल तर 1.5 बाय अर्धा मीटर. चिबूड लागवड करणार असला तर 1.5 बाय 1 मीटर. तर हे अंतर कशासाठी आहे तर आपल्याला ह्याचं व्यवस्थापन चांगलं करता येईल आणि ह्या पिकांमध्ये हे जर आपण मुख्य पीक घेत असू वेलवर्गीय पीक तर याच्यामध्ये आपल्याला आंतरपीक म्हणून इतर पिकं सुद्धा लागवड करता येतील. मग त्या संदर्भात आंतरपिकासंदर्भात आपण पुढे समजून घेऊया. त्याच्यानंतर साधारणतः उत्पन्न आपल्याला किती मिळतं. जर कारली लावली तर आपण 6 ते 7 टन प्रति एकर आपल्याला उत्पन्न मिळतंय. शिराळी घोसाळी लावली 6 ते 8 टन मिळतंय. काकडी पडवळ यांच्यापासून 8 ते 10 टन प्रति एकर उत्पन्न मिळतंय आपल्याला. तर आपण यांचे योग्य नियोजन केलं, खत व्यवस्थापन केलं, पाणी व्यवस्थापन केलं तर या पद्धतीने आपल्याला उत्पादन मिळू शकेल. तर आपण जी लागवड ही आता आपण लागवड समजली. याच्या पुढचा जो मुख्य भाग आहे वेलवर्गीय पिकांसाठी मुख्य म्हणजे त्यांना मांडव करणे गरजेचं आहे. याच्यापूर्वी आपण काठी पद्धतीने लागवड मांडव करायचो. तर याच्यासाठी आपण जाळीचा वापर करू शकतो की जेणेकरून व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. सोपी पद्धत आहे आणि खर्च कमी. एक काठी पद्धत आणि मांडवा पद्धत ही 2 पद्धत वापरली जाते. काठी पद्धत ही मुख्यत्वे करून काकडी पिकासाठी केले जाते. हे पहिले 2 चित्र दिसत आहेत तर त्याच्यामध्ये आपण काकडी लागवड ही ताटी पद्धतीवर वेली आहे त्या चढवू शकतो आणि इतर जी पिकं आहे यांची आपण मांडवा पद्धत वापरून त्यांची लागवड करू शकतो. आता ही मांडवा का वापरलं गेलं पाहिजे तर त्याचे फायदे आपण समजून घेऊया. आपण म्हणतोय की मी मांडवा वापरलं तर त्याचे फायदे काय आहेत. पहिला फायदा आहे तर ह्या वेली आहेत तर आपण जमिनीवर सोडल्या तर 3 ते 4च महिने चांगले जातात. पण हे पीक आहे 4 महिन्याचं पण साधारण आपला याचं काढणी हे 5 ते 6 महिने जातात. तर याच्या वेली ह्या ज्या मांडवावर आहेत त्याच्यावर चांगले राहतात. कीड रोगांचं प्रमाण कमी होतं. सूर्यप्रकाश चांगलं मिळतं. हवा खेळती राहते. त्यानंतर जे आपल्या पहिल्या चित्रात दिसतं की फळं ही लोंबती राहतात. त्यामुळे त्यांची वाढ चांगली होते. त्यांना जी गुणवत्ता आपल्याला पाहिजे फळांची गुणवत्ता आपल्याला चांगली मिळते. त्या फळांची लागण झाल्यानंतर त्यांचा संपर्क ह्या जमिनीशी येत नाही. त्यामुळे ती सडत नाहीये. त्याची वाढ आपल्याला सरळ मिळते. तर ही आहे हे मांडवा पद्धतीचे फायदे. तर आपण जर मांडवा वापरत असेल तर आपण स्वदेशमध्ये सुद्धा आपण मांडवा प्रकल्प राबवतोय. त्याच्यासाठी आपण 10 गुंठे ते 40 गुंठ्यापर्यंत आपण शेतकऱ्यांना लाभ देतो. त्याच्यामध्ये जर 1 एकर क्षेत्रासाठी म्हणजे 40 गुंठ्यासाठी जर तुम्ही मांडवा प्रकल्प घेत असाल तर त्याच्यासाठी 20 किलो जाळं देतो प्रति एकरसाठी. 20 किलो दोरी देतो प्रति एकरसाठी आणि त्याचबरोबर पीक व्यवस्थापन आणि तांत्रिक मार्गदर्शन आपण त्या शेतकऱ्यांना देतो. आता हे प्रकल्प जर घ्यायचा असेल त्याचा लाभ घ्यायचा असेल तर याचं लोकसहभाग किती असणार आहे. तर जे सामान्य शेतकरी असणार आहेत त्यांच्यासाठी 3,000 प्रति एकर आहे. आदिवासी आहेत, गरीब जे आहेत त्यांच्यासाठी 1,500 प्रति एकर असा हा लोकसहभाग असणार आहे. जे इच्छुक असतील त्यांच्या माहितीसाठी आपण ही योजनेची इथे आपण माहिती देतो. आता आपण मांडवाचं समजून घेतलं. आता ह्या मांडवापर्यंत ह्या वेली आपल्याला पोहोचवायच्या चढवायच्या तर त्याच्यासाठी आपल्याला काय करणे गरजेचं आहे तर त्या वेलींना आधार देणं गरजेचं आहे. जर आपण वेलींना आधार दिले तर त्यांची वाढ पटकन होणार आहे आणि त्यांच्या फुटीला सतत वाव भेटणार आहे. चांगला वाव भेटणार आहे. जर तुम्ही वेलींना आधार नाही दिले तर वेलींची वाढ ह्या मांडवापर्यंत पाहिजे तशी पोहोचणार नाहीये. तर आधार कशाने देऊ शकता तर त्याचा तारेचा तुम्ही वापर करू शकता. दोरीचा सुतळीचा वापर करू शकता. छोट्या काट्या असतात त्यांचा वापर करू शकता. जेणेकरून ही वेल आहे ही वेल आपल्याला मांडवावर चढवायची आहे पोहोचली गेली पाहिजे. म्हणून आपल्याला ह्या वेलवर्गीय पिकांसाठी आधार हा देणे गरजेचं आहे. नेक्स्ट. आता या वेलींना आपण आधार दिलं तर यातली एक महत्वाची गोष्ट आहे जी बरेचसे शेतकरी
आम्ही ज्यावेळी शेतकऱ्यांना भेटलो तर ते काही शेतकरी त्याचं अवलंबन करत नाही किंवा हा तंत्रज्ञान वापरत नाही. आपल्याला काय करायचं आहे तर ज्या वेलवर्गीय पिकं आहेत यांच्या ज्या वेली आहेत ह्या मांडवावर चढेपर्यंत साधारण अंतर म्हणाले तर 5 फुटापर्यंत आपल्याला काय करायचे की बगल फुटवे. आता इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की सुरुवातीची जी मुख्य वेल आहे या वेलीला कुठेही तुम्हाला फुटवा दिसत नाहीये. का दिसत नाहीये? कारण तो फुटवा काढला गेलाय, त्याला आपण म्हणतो बगल फुटवे. तर सुरुवातीला आपल्याला ज्या वेली मुख्य वेल आहे त्याची जी बगल फुटवे ते बगल फुटवे आपल्याला काढायचे आहेत, जेणेकरून जी मुख्य वेल आहे मांडवावर पटकन पोहोचेल, व्यवस्थित पोहोचेल, वाढ चांगली होईल. आता ही मुख्य वेल आहे याचे बगल फुटवे काढले आणि वेल मांडवावर पोहोचली. पोहोचल्यानंतर तिथून 3 फुटावर जी वेल आहे मांडवापासून साधारणतः 3 फुटावर आपल्याला तो शेंडा कुटायचा आहे, जेणेकरून दुसरे तिसरी जी बगल फुटवे आहेत वरची ते त्याची आपल्याला वाढ होऊ द्यायची. जर आपण असं केलं तर काय होणार आहे, वेल आपल्याला चांगली वाढणार आहे. बगल जे वरचे आहेत जर बगल फुटवे दुसऱ्या आणि तिसऱ्या यांची वाढ होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्नामध्ये याचा आपल्याला चांगला फायदा होणार आहे. आता हे आपण समजून घेतलं बगल फुटव्यांचं हे व्यवस्थापन आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आता आपण समजून घेऊया खताची मात्रा. ही जी खताची मात्रा आहे हे विद्यापीठाची शिफारशीनुसार आहे. जर आपण कारली, वेलवर्गीय, घोसाळी, शिराळी आणि काकडी लागवड करत असेल तर 6 टन शेणखत आपल्याला जमिनीमध्ये देणं गरजेचं आहे. कारण का तर सेंद्रिय कर्ब हा वाढवला गेला पाहिजे. शेणखत हा कुजलेला असला पाहिजे तरच त्याचा वापर करणे आपल्याला गरजेचं आहे. त्याच्याबरोबर तुम्ही कंपोस्ट खत, गांडूळ खत याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. त्याचबरोबर जर कारली असेल तर आपल्याला साधारण 104 किलो युरिया आपल्याला पूर्ण कालावधीमध्ये द्यायचा आहे. ज्याला कारली पीक असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट ज्याच्यामधून आपल्याला स्फुरद मिळेल ह्या कारलीसाठी तो 150 किलो द्यायचा आहे. म्युरेट ऑफ पोटॅश साधारण 20 किलो द्यायचा आहे. हा पूर्ण त्या कारलीच्या लागवडच्या कालावधीमध्ये. आणि दुसरं आपण हे जे आहे खताचं प्रमाण हे कमी जास्त केव्हा होणार आहे, ज्या वेळेला आपण माती परीक्षण करू. माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीत कळणार आहे की नत्र किती आहे, स्फुरद किती आहे आणि पालाश किती आहे. कारण हे मुख्य घटक आहेत. पिकांसाठी लागणारे एकूण मूलद्रव्य 21 आहे. त्यातले मुख्य 3 घटक आपल्याला देणे गरजेचं असतं. तर सॉइल परीक्षणानंतर आपल्याला लक्षात येईल की नत्र तुमच्या जमिनीत जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला स्फुरद आणि पालाश चांगल्या पद्धतीने देणं गरजेचं आहे. स्फुरद कमी असेल तर स्फुरद आपल्याला वाढवायचं आहे. त्या प्रमाणांची मात्रा आपल्याला देणे गरजेचं आहे. आता हे समजून घेऊया की आता आपल्याला जे खतांमधला आहे खर्च हा एक आपल्याला कमी करायचा आहे. दुसरं खतांची जी मात्रा आहे, जी खतं आपण देतोय हे पिकाला पुरेपूर मिळणे गरजेचं आहे. खताला पुरेपूर मिळणे गरजेचं आहे. याच्यासाठी आपण विद्राव्य खतांचा वापर जर केलं तर आपल्या पिकांना त्याचा फायदा चांगला होणार आहे. आता विद्राव्य खतं आणि याच्या संदर्भातला आपण फरक समजून घेऊया. जी विद्राव्य खतं आहेत ज्याच्यामध्ये 19-19, 0-52-34 ह्या खतांचा समाविष्ट होतो. ही खतं तुम्ही ठिबक सिंचनाद्वारे, आळवणीद्वारे किंवा फवारणीद्वारे पिकाला देऊ शकता. आणि जी बाकीची आहेत जसं सुकला आहे, सम्राट आहे, दाणेदार खतं आहे, हे पिकाला आपण जमिनीतून देतो. त्यामुळे पिकाला मिळण्यासाठी कालावधी जास्त लागतो आणि त्या पिकाला हळूहळू मिळतो. जसं आपण बघतो की आपण जेवल्यानंतर ते पचण्यासाठी वेळ जातो, परंतु आपण जर केळी खाल्ली किंवा ग्लुकॉन डी घेतली तर त्याचा परिणाम, त्याचा फरक आपल्या शरीराला लगेच मिळतो. हाच ह्या 2 खतांमधील फरक आहे. आणि दुसरं तर यांच्यामधील खर्च सुद्धा कमी आहे. जर आपण 19-19 1 किलो जर वापरलं तर साधारण आपल्याला ते 1 एकरसाठी उपयोगी पडतं. तोच खर्च जर म्हणाला तर 15-15 आणि सुकला आणि सम्राट तर हा खर्च जास्त आहे. आणि ही फवारणीद्वारे दिल्यानंतर पानांनाच डायरेक्ट मिळतंय आणि पिकाला ते लगेच मिळतं. याचा जर वापर आपण केला तर पिकाला याचा फायदा चांगला मिळतोय आणि हे उत्पन्न वाढीसाठी आणि पिकाच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. आता हे बघूया आपण जो इथे तक्ता दिसतोय, जे विद्राव्य खतं कधी कोणत्या वेळेला वापरले गेले पाहिजे, त्याचं प्रमाण काय हे आपण समजून घेऊया. विद्रावक खतांमध्ये 19-19-19 येतं, जे की वाढीमध्ये त्याचा वापर होतो. 19-19-19 म्हणजे त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे 3 घटक आहेत.
तर वाढीच्या वेळेला त्याचा आपण वापर करू शकतो. तर प्रति लिटर जे सर्व आपण दिले ते प्रति लिटर 5 ग्रॅमच वापरायचं आहे. याचा वापर जास्त आपण नाही करूया, म्हणजे 5च ग्रॅम करायचा आहे. 1 लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम हा विद्राव्य खत वापरायचं आहे. तर वाढीच्या अवस्थेसाठी आपण 19-19-19 याचा वापर करू शकतो. त्यानंतर पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असेल त्यावेळेला 12-61-0 आणि कॅल्शियम नायट्रेट यांचे आलटून पलटून डोस द्यायचे. एकत्र खत डोस नाही द्यायचा आहे. मात्रा जी आहे ते एकत्र नाही द्यायचं आहे. जर पहिला आपण 12-61-0 दिलं तर त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट द्यावे. त्याच्यानंतर ज्या वेळेला फुलोरा ते फळधारणा या अवस्थेत पीक असेल तर त्यावेळेला 0-52-34 देणे गरजेचं आहे. त्यानंतर 13-40-13 हा घटक देणं गरजेचं आहे. हे पण आपल्याला एकत्र नाही द्यायचं आहे, तर याची मात्रा वेगवेगळी आपल्याला द्यायची आहे आणि तो 5 ग्रॅम याप्रमाणे वापरायचा आहे. ज्या फळवाढीची अवस्था असेल, आपल्याला फळाची गुणवत्ता आपल्याला चांगली पाहिजे असेल, फळाचं वजन, गुणवत्ता, रंग चांगला पाहिजे असेल, तर आपल्याला 13-0-45 आणि 0-0-50 हे घटक देणे गरजेचं आहे. तर आणि आता आपण समजून घेऊया खताचं हे माहिती आपण समजून घेतली. आता आपण समजून घेऊया जे पाणी व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं. जर आपण ठिबक सिंचनाद्वारे जर पाणी देत असू तर वेलवर्गीय पिकांसाठी आपण हा पूर्ण 100 दिवसांचा तक्ता आपण दिलाय. तर सुरुवातीला 1 ते 30 दिवस आपल्याला साधारण 30 मिनिटं ठिबक सिंचन चालू ठेवायचं आहे. 30 ते 60 दिवस 45 मिनिटं, 60 ते 90 दिवस 90 मिनिटं आणि 90 ते 100 दिवसामध्ये आपल्याला 75 मिनिटं, जेणेकरून त्या पिकाच्या वाढीनुसार त्यांना पाणी देणं गरजेचं आहे. यानंतर हे झालं ठिबक आणि आता आपण बघतोय ते पाठ सिंचन पद्धतीने आपण पाणी. जर पाण्याच्या पाळ्या ह्या साधारणतः वेलवर्गीय पिकांसाठी हे 13 पाळ्या देणे गरजेचं असतात. आता त्या अंतर किती आहे तर ऑक्टोबर-नोव्हेंबरला तुम्ही 6 ते 7 दिवसामध्ये दिवसानंतर पाणी देऊ शकता. जानेवारी-फेब्रुवारी मध्ये 5 ते 6 दिवस आणि मार्च ते मे मध्ये 3 ते 4 दिवस. आता हे का जसं उन्हाचं आता यामध्ये सुद्धा पाणी देणं हे निसर्गावर सुद्धा अवलंबून आहे. जर उन्हाचं तापमान जास्त असेल तर आपल्याला त्या पिकाला पाण्याच्या जो पाळी आहे हे वाढवणे गरजेचं आहे. जसं पाणी आपल्याला देते हे पाहिलं गेलं पाहिजे की वापसा पद्धत कशी आहे. आपल्याला पाणी हे वेळापत्रकाप्रमाणे किंवा हे शिफारशीनुसार पाणी द्यायचंच आहे. त्याचबरोबर वातावरणामध्ये जसं बदल होत जाईल त्याच्याबरोबर वापसा पद्धत कशी असेल त्या पिकाच्या भोवताली त्या वापसा पद्धतीनुसार आपल्याला त्या पिकाला पाणी देणं आपल्याला गरजेचं आहे. आता ह्या संदर्भातला आपण पुरेपूर आपण माहिती समजून घेतली की लागवडीचं अंतर, त्यानंतर बगल फुटवे आपल्याला कशी काढणे गरजेचं आहे. जे मुख्य गोष्टी आहेत आपण समजून घेतल्या आणि त्याचबरोबर मांडवा पद्धत की वेलवर्गीय पिकं आली की मांडवा पद्धत आपल्याला वापरणे गरजेचं आहे आणि खतांचं व्यवस्थापन. आता जे वेलवर्गीय पिकांमध्ये जो मुख्य घटक येतं की वातावरण बदललं किंवा खताचं एखाद्या वेळेला कमी जास्त झालं किंवा थोडं पाऊस पडला की कीड रोग यांचं लागण होते आणि ह्याचं व्यवस्थापन कसं करावं याच्या संदर्भात आपल्याला आपल्या स्वदेशमधील कृषी तज्ञ आहेत प्रवीण संते सर, हे आपल्याला माहिती देतील. यांना ह्या संदर्भात खूप चांगला अनुभव आहे. याच्या संदर्भात ते अनेक ठिकाणी प्रशिक्षण सुद्धा देतात. तर प्रवीण संते सरांना मी विनंती करतो की त्यांनी वेलवर्गीय पिकांमधील कीड आणि रोग संदर्भात आपल्याला माहिती द्यावी. ओके, थँक्यू सर. म्हणजे सरांनी खूप चांगली माहिती दिली आपल्याला लागवडी संदर्भात. आपण आता बघूया वेलवर्गीय पिकांमधील रोग आणि कीड व्यवस्थापन. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शेती कुठलीही केली तरी त्याच्यामध्ये जवळपास 30 ते 40% जर नुकसान होतं ते निव्वळ रोग आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे, आणि त्याच्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालता येणार नाही आणि त्यासाठी आपल्याला योग्य व्यवस्थापन किंवा त्याच्यावरती नियंत्रण आपल्याला करणं गरजेचं आहे. तर आपण वेलवर्गीय पिकांमध्ये येणारे प्रमुख रोग आणि किडी आणि त्याचं नियंत्रण कसं करता येईल आपण ते जाणून घेऊ. सर्वांना माहिती आहे की पहिल्यांदा आपण
कुठलेही जर केमिकल फवारणी करायची झाली तर जेवढा आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय करता येतील ते आपल्याला करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक करण्यासाठी आपल्याला कोणकोणते उपाय या समोर आहेत तर ते आपण बघूयात. पहिल्यांदा आहे चिकट सापळे. आपण आपल्या शेतामध्ये हे लावत असाल, पिवळे आणि निळे चिकट सापळे. याला एक चिकट द्रव असतो, जेणेकरून जे रसशोषक ज्या किडी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मावा असेल, तुडतुडा असेल, पांढऱ्या माश्या असतील किंवा पतंगवर्गीय जे किडी असतात, तर ते या पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात. त्यांना असं वाटतं की नवीन पालवी आहे आणि नवीन पालवी भासते आणि त्यामुळे ते त्या रंगाकडे आकर्षित होऊन चिकटतात. परिणामी त्यांचा जो पुढचा प्रजननाचा भाग असतो, तर त्या ठिकाणी प्रजनन थांबतं आणि त्या ठिकाणी जे वाढ होणारी असते त्या किडींची, ती इथे नियंत्रित होते. शिवाय यामधून आपल्याला या अजून एक गोष्ट याच्यातून दिसून येते की या चिकट सापळ्यांच्या माध्यमातून आपल्याला किडींचं निरीक्षण करता येतं की माझ्या शेतामध्ये किती प्रमाणामध्ये कोणत्या किडीचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे आणि त्यानुसारच त्यांच्यावरती आपण योग्य ती फवारणी करू शकतो. तर या पद्धतीने ह्या चिकट सापळ्यांचा तुम्ही वापर करू शकता. कीड ओळखण्यासाठी आणि किडींचा प्रकार ओळखण्यासाठी तुम्ही एकरी 6 सापळे लावू शकता आणि जर का तुम्हाला नियंत्रण करायचं असेल तर जास्तीत जास्त कमीत कमी 12 ते 18 सापळे तुम्ही प्रति एकरी लावले पाहिजेत. तसंच सापळा पिकं ही खूप गरजेची आहे आपल्या घराच्या संरक्षणासाठी. जशी आपली एक संरक्षण भिंत आपण बांधतो, तशी आपल्या शेताचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला एक भिंत उभारायची असते, ज्याला आपण सापळ पिकं म्हणतो. त्यामध्ये तुम्ही झेंडू पीक किंवा सूर्यफूल, मका यांसारखी पिकं घेऊ शकता, जेणेकरून ज्या किडी आहेत त्या किडी पहिल्यांदा याच्यावरती अंडी घालतात आणि मग त्यामुळे त्यांचा जो प्रसार आहे मुख्य पिकांवर होण्याचा, तो या ठिकाणी थांबतो आणि यामुळे मित्र कीटकही आकर्षिले जाऊन त्यांचं शत्रू किडींवरती ते नियंत्रण मिळू शकतात. त्या ठिकाणीच त्याचबरोबर दशपर्णी आणि निंबोळी अर्काचाही आपण या ठिकाणी वापर करू शकतो. निंबोळी अर्काची फवारणी किंवा दशपर्णाची फवारणी करूनही तुम्ही आपल्या उत्पादन खर्च जो आहे तो या ठिकाणी कमी करू शकतो आणि एक नैसर्गिक शेती पद्धतीचा आपण अवलंब करून करून जी साखळी आहे, किडींची साखळी आहे, म्हणजे मित्र कीटक आपल्याला वाचवायचे आणि शत्रू किडी या ठिकाणी आपल्याला नष्ट करायच्यात, तर या ठिकाणी आपण तो समतोल साधू शकतो. तर हे जर उपचार आपण केले तर यातून आपण आपला कीटकनाशकांवर अवाजव्य जो खर्च होतो तो या ठिकाणी कंट्रोल किंवा नियंत्रण मिळवता येईल. आता आपण प्रमुख ज्या किडी आहेत त्या इथे बघणार आहोत. सर्वप्रथम वेलवर्गीय पिकांमधली जी प्रमुख कीड आहे ती फळमाशी खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. अगदी 60 ते 70% जर नुकसान होत असेल तर या निव्वळ या फळमाशीमुळे होतं. तर या फळमाशीला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा याचं नुकसानीचं लक्षण काय ते आपण बघू, की यातली जी मादी असते ती या लहान फळांच्या सालीखाली अंडी घालते आणि नंतर मग जो गर असतो त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह जो होत असतो आणि त्या आळ्या जर एकदा बाहेर पडल्या आणि त्या घरांवरती गेल्या तर पूर्णपणे फळाचं जो दर्जा आहे तो इथं खराब होतो आणि अशी फळं आपण बाजारामध्ये नेऊ शकत नाही. तर यासाठी उपाय म्हणून तुम्ही रक्षक सापळे जे असतात क्युलिवरचे, तर ते लावू शकतात. त्याच्यामध्ये एक आमिष ठेवलेलं असतं आणि त्या आमिषामुळे जो नर आहे तो या ठिकाणी आकर्षित होतो आणि त्या ठिकाणी त्यांचं जे नर आणि मादीचं जे मिलन आहे ते होत नाही आणि पर्यायानं ते प्रजनन थांबलं जातं. तसेच तुम्ही निंबाळी अर्काची फवारणी करू शकता. निंबोळी अर्क तयार तुम्ही घरी करू शकता. तर त्याद्वारे आपण या फळमाशीचं नियंत्रण करू शकतो. दुसऱ्या प्रमुख किडी आहेत मावा आणि तुडतुडे. हे जे मावा आणि तुडतुडे आहेत हे रसशोषक किडींच्या प्रकारामध्ये येतात. हे तुम्ही सर्वसाधारणपणे जर बघितलं तर हे पानाच्या खाली राहून त्यांचं कार्य करत असतात. अंडी घालतात पानाच्या खाली राहून आणि कोवळ्या पानातील रस शोषून घेत असतात आणि त्याच्यामुळे मग पर्यायाने कालांतराने पानं सुकत जातात. त्यातलं जे हरितद्रव्य असतं ते संपलं जातं आणि पानं सुकून ती पिवळी पडतात आणि गळून पडतात. तर यासाठी आपल्याला पिवळं चिकट सापळे लावणे गरजेचं आहे. कडुनिंबाचा अर्काची फवारणी करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यात ॲझाडिरेक्टिन नावाचं एक केमिकल असतो, कंटेंट असतो, जो की ह्या किडींवरती नियंत्रण मिळवतो. तसेच तुम्ही प्रादुर्भाव जर जास्तच झाला तर त्या ठिकाणी तुम्ही डायमिथोएट 1 मिली, ज्याने जे रोगर नावाने औषध येतं मार्केटमध्ये, किंवा मॅलाथिओन 2 मिली प्रति लिटर पाण्यात तुम्ही मिसळून फवारणी केली तर ह्या किडींचा आपण नायनाट करू शकतो. तसंच भुंगे आपल्याला बघायला मिळतात. छोटे छोटे भुंगे असतात, तांबडे भुंगे. तर हे पण पानं खातात. पानांचा जो हिरवा भाग असतो, कारण त्याच्यामध्ये हिरवा रस असतो, तो खातात आणि त्याच्यामुळे पानं आहेत ती पूर्णपणे गळून पडतात आणि तुम्हाला कातरल्यासारखी दिसतात ती.
तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला पहिल्यांदा अशी जी रोगग्रस्त पानं आहे ती काढून टाकायची आहेत. फवारणी प्रतिबंधात्मक तुम्ही करू शकता, किंवा त्या प्रादुर्भाव जर जास्त झाला तर रोगर म्हणजे डायमिथोएट किंवा मॅलेक्टिव्हन याचं तुम्ही स्प्रे फवारणी घेऊ शकता. सूत्रकृमी ही साधारण जमिनीच्या खाली दिसून येणारी कीड आहे. तर ही सूत्रकृमी मुळामध्ये शिरून आज अन्न शोषतात. मुळांवरती अशा पद्धतीच्या गाठी तयार होतात आणि नंतर जे अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे ती पूर्णपणे थांबवली जाते आणि पर्यायाने वेली सुकायला लागतात वरून, आणि त्याच्यामुळे मर येते. तर हे जर कंट्रोल करायचं असेल, या सूत्रकृमीवर नियंत्रण मिळवायचं असेल, तर आपल्याला लागवडीच्या वेळी कडुनिंबा निंबोळी पेंड म्हणतो आपण, तर निंबोळी पेंडीचा वापर केला पाहिजे. तसंच झेंडू, ज्वारी, मका ही सूत्रकृमी कंट्रोल करण्यासाठी प्रमुख सापळा पीक आहेत. तर ती आपण जर शेताच्या बांधाने लागवड केली तर या सूत्रकृमीला आळा घालता येईल आपल्याला. किंवा कडुनिंबाच्या अर्काची आपण अळवणी म्हणजे ड्रेंचिंग आपण केली तर या ठिकाणी आपण त्याचा नियंत्रण करू शकतो. तर हे जे प्रमुख कीड आहेत, कोणत्या किडींचा प्रकार आणि त्यानुसार त्यांच्यावर शिफारस केलेली कीटकनाशक ही तुम्ही इथे बघू शकता. रसशोषक किडी आहेत, त्याच्यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकीड, नागळी या किडींचा समावेश होतो. त्याच्यासाठी औषधं आहेत बाजारामध्ये, ती तुम्ही इथे बघू शकता. अळीवर्गीय वनस्पती आहेत, त्यांच्यासाठीही आपण सायपरमेथ्रिन, कराटे किंवा लॅम्बडा सायलोथ्रिन हे जे औषध येतं ते आपण स्प्रे करून त्याचा कंट्रोल करू शकतो. कोळीवर्गीय ज्या वनस्पती असतात त्याच्यामध्ये ह्या अबामॅक्टिन, डायकोफॉल, प्रोपरगाइड किंवा सल्फर, हे हा चार्ट इथे देण्यामागचा एवढाच हेतू आहे की आपल्यालाही माहित असलं पाहिजे की कोणत्या किडीवरती कोणतं औषध आहे. कारण आपण काय करतो की मार्केटमध्ये गेल्यानंतर काही दुकानदार असे असतात की ते आपल्या शेतकरी बांधवांना मग थोडे फसवतात. त्यांच्या दुकानामध्ये असणारी जास्त त्यांना मार्जिन देणारी औषधं किंवा ज्यांची एक्सपायरी संपत आलेली आहे लवकर, तर ती अशी औषधं आपल्या शेतकरी बांधवांना फसवून देऊ शकतात. तर त्यासाठी आपल्यालाही माहीत असणं गरजेचं आहे की कोणत्या पिकांवरती कोणती कीड आली की आपल्याला कोणतं औषध मारलं पाहिजे किंवा फवारणी केलं पाहिजे. तर यानंतर आहेत आपण रोग बघू. महत्वाचे रोग वेलवर्गीय पिकांवर येणारे, त्यातला प्रमुख रोग आहे जो करपा. सर्व मोठ्या प्रमाणावर इथे आपल्याला दिसतो. तर झाडांच्या पानांवरती अशा पद्धतीने हे काळसर ठिपके दिसतात आपल्याला आणि पूर्ण पानं कालांतराने ही करपल्यासारखी दिसतात. तर अशी जर तुम्हाला दिसली लक्षणं तर त्या ठिकाणी सर्वप्रथम जी पानं आहेत अशी रोगग्रस्त झालेली ती काढून टाका. आणि त्याच्यानंतर मॅन्कोझेब म्हणजे M45 नावाने औषध येतं, M45, किंवा झायनेब आहे किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड COC नावाने येतं बाजारामध्ये. कवच किंवा क्लोरोथॅलोनिल, तर हे जे औषधं आहेत मार्केटमध्ये त्याची बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी केला तर हा रोग आपण आटोक्यात आणू शकतो. दुसरा प्रमुख रोग आहे केवडा, ज्याला डाउनी मिल्ड्यू असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, डावण्याही म्हणतात आपल्याकडे. तर झाडांच्या पानावर अशा पद्धतीनं पिवळसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. सुरुवातीला हे ठिपके एकदम छोटे दिसतात, गोल वर्तुळाकार असतात आणि कालांतराने ते मोठे होऊन पूर्ण पान करपतं. ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी कारण हा रोग जर कंट्रोल नाही केला तर पूर्ण आपलं शेत नष्ट होऊ शकतं. कारण ह्याच्या बुरशींचा जो प्रसार आहे हा वाऱ्यांमार्फत होत असतो आणि वाऱ्यांमार्फत ह्याच्या बुरशीचे कण आपल्या दुसऱ्या पिकांवर, दुसऱ्या वेलींवर जाऊ शकतात. हा कंट्रोल करताना रोगग्रस्त पानं तुम्ही काढून टाका. मॅन्कोझेब, झायनेब किंवा COC ह्याची फवारणी केली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या बाजूचा जो शेतकरी असेल, बाजूच्या शेतकऱ्याचा प्लॉट असेल, त्यालाही तुम्ही सांगितलं पाहिजे की तूही बाबा फवारणी करून घे. नाहीतर त्याने नाही फवारणी केली आणि तुम्ही केला तर त्याच्याकडचा रोग आपल्या शेतामध्ये येऊ शकतो. तर ती आपल्याला काळजी घेतली पाहिजे. तिसरा प्रमुख रोग आहे मर. हा रोग साधारणपणे रोप अवस्थेमध्ये जास्त प्रामुख्याने दिसतो. रोपांची अवस्था असते ती, पण नंतर जर का यामध्ये पाण्याचं प्रमाण आपलं जास्त झालं जमिनीमध्ये तरही हा मर रोग दिसू शकतो. यामध्ये वेली पूर्णपणे सुकून जातात. तर या रोग होऊ नये म्हणून आपल्याला प्रतिबंधात्मक काळजी म्हणून जे आपण बियाणं लागवड करतो त्या बियाणालाच आपण पहिली बुरशीनाशकाची प्रक्रिया करून घ्यावी लागते किंवा घ्यायची असते. जे आपण बाजारातून बियाणं घेतो त्याला ऑलरेडी ट्रीटमेंट केलेली असते, प्रक्रिया केलेली असते, पण तरी पण आपण खात्रीसाठी आपणही त्याला बुरशीनाशकाची प्रक्रिया करणं गरजेचं आहे.
आणि लागवड केल्यानंतर साधारणपणे लागवडीपासून एक 15 दिवसाच्या अंतराने पहिली कार्बन डेझिम म्हणजे 22 नावाने हे औषध बुरशीनाशक आपल्याला बाजारामध्ये मिळतं. ह्याची अळवणी करायची लागवड केल्यापासून 15 दिवसाच्या अंतराने. कमीत कमी 2दा अळवण्या झाल्या तर पुढे हा जो होणारा रोग आहे हा आपल्याला टाळता येऊ शकतो. त्याचं प्रमाण आहे 1 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिक्स करायचा आणि ती बुंदाद्वारे म्हणजे जमिनीमध्ये पाणी करून ओतायचं. तिसरा रोग आहे भुरी रोग. भुरी म्हणजे पावडरी मिल्ड्यू म्हणतो आपण त्याला. पानावर पांढऱ्या रंगाची बुरशी तुम्हाला इथं दिसते. तर अशा पद्धतीचा हा भुरी रोग असतो. तर ह्याच्यासाठी हेक्झाकोनाझॉल हे 5 मिली 10 लिटर पाण्यात म्हणजे प्रति लिटर पाण्यात 2 मिली असं औषध हे मिक्स करून आपल्याला पूर्ण पानांवरती याची फवारणी करून घ्यायची. फळकूज हाही रोग आपल्याला दिसून येतो प्रामुख्याने. तर या ठिकाणी हा रोग आपल्याला जमिनीलगत जर संपर्क आला तर जमिनीमध्ये असणारे किडी बुरशी याचा संसर्ग होऊन ही फळकूज किंवा रोग आपल्याला या ठिकाणी होतो आणि मग अशी फळं आपण बाजारात विकू शकत नाही आणि आपलं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं. तर हे झाले संभाव्य कीड आणि रोग. यानंतर आपण वेलवर्गीय पिकांचा जो कालावधी आहे तो लागवड केल्यापासून 45 ते 50व्या दिवसानंतर ती काढणीला होतात. तर तत्पूर्वी आपल्याला जे उत्पन्न घ्यायचं असतं आपल्याला जर पैसे चांगले मिळवायचे तर ते ती एक सायकल सुरू राहिली पाहिजे. मधल्या जागेचा जो वापर आहे तो आपल्याला पुरेपूर करता आला पाहिजे. तर त्यासाठी आपण या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये किंवा जी मधली जागा राहणार आहे 2 रोपांमधला जो मधला स्पेस राहतो त्याच्यामध्ये आपण जर का काही पालेभाज्या घेतल्या 2-4 दाणे आपण जर का कोथिंबीरचे टाकले 2-4 दाणे आपण जर मुळ्याचे टाकले तर ते 25 ते 30 दिवसात आपल्याला ती भाजी मिळू शकते. जेणेकरून लागणारी जी काही कीटकनाशक आहेत किंवा औषधं आहेत तर तो खर्च आपण ह्या आंतरपिकाच्या उत्पन्नातून भागवू शकतो. आणि जमिनीचाही किंवा पाणी जे देणार आहोत आपण किंवा खत देणार आहोत याचा पुरेपूर आपण या ठिकाणी वापर करू शकतो. तर आंतरपीक घेणं खूप गरजेचं आहे. यानंतर आपण काढणी बघूया. काढणी ही जी जर योग्य वेळेवर झाली नाही तर जवळपास 35 ते 40% आपण उत्पन्नामध्ये आपली घट होऊ शकते. त्यामुळे काढणी ही वेळेवर झाली पाहिजे. कलिंगडची काढणी ही आपण कलिंगड जर योग्य वेळेला जर काढला गेला फळांच्या देठाजवळ जी बाळी असते ती सुटते किंवा फळांवर जर तुम्ही टिचकी मारली तर तुम्हाला असा दबदबल्यासारखा किंवा बदबद असा आवाज येतो अगदी मेटल सारखा. अशा पद्धतीने तुम्ही योग्य अवस्थेमध्ये जर पिकांची काढणी केलात तर आपल्याला चांगला मार्केटला भाव मिळू शकतो आपल्या पिकांना. त्यानंतर प्रतवारी करणं ही गरजेचं आहे. ग्रेडिंग म्हणतो आपण त्याला. तर या पद्धतीने दुकानदार काय करतात की आपल्याकडून सरसकट माल घेतात आणि मग ते मार्केटमध्ये गेल्यानंतर परत त्याच्यामध्ये 2 किंवा 3 भाग करतात आणि मग ते त्या पद्धतीने विकतात. आपल्याकडून जर का त्यांनी 20 रुपयाने जर माल घेतला तर त्याचे ते तिकडे 35-40 रुपये घेतात. कारण त्याचे परत ते 3 भाग करतात. 1 नंबरचा माल, 2 नंबरचा माल आणि 3 नंबरचा. तर तोच जर का आपणच करून त्यांना दिला तर आपणही 40 रुपये आपण 40-60 रुपये जे काय असेल माल ते मिळवू शकतो. त्याच्यासाठी नक्कीच थोडा वेळ जाईल पण जर योग्य किंमत जर पाहिजे असेल आपल्या मालाला तर तेवढं आपल्याला करणं गरजेचं आहे. यानंतर पॅकेजिंग खूप गरजेचं आहे. तर पॅकेजिंग केलं तर आपण नक्कीच त्यामध्ये आपल्या मार्केटला जो भाव मिळतो त्याच्यापेक्षा आपण 10% रेट आपण चांगला मिळू शकतो हा निव्वळ आपल्या पॅकेजिंगमुळे. इथे जर तुम्ही पॅकेजिंग केलात तर त्या मालाची टिकाऊ क्षमता पण चांगली वाढते. नाहीतर जर कसंही आपण त्याचं पॅकेजिंग केलं तर त्याच्याकडे बघूनच तो व्यापारी माल अजून 2-4 रुपये कमी देऊ शकतो. आपण साधं उदाहरण घेऊ शकतो की तुम्ही मका जर बघितला तर साधा मका जर आपण घेतला तर तो आपल्याला कुठेतरी 10-15 रुपयाला मिळेल. पण नुसतं त्याला एक प्लास्टिकचं कोटिंग केलं एखादा प्लास्टिक पेपर त्याच्यावर चढवला मॉलमध्ये आपण बघू शकतो प्लास्टिकचा पेपर असतो आणि त्याचीच किंमत असते एकाची 30 किंवा 40 रुपये. मका आहे तोच फक्त त्याला प्लास्टिकचं रॅपिंग केलं किंवा प्लास्टिक पेपर चिकटवला गेला. तर अशा पद्धतीने पॅकेजिंग करणं ही खूप गरजेचं आहे आणि त्याचं ग्रेडिंग करणं. आणि सर्वात शेवटचं म्हणजे वाहतूक. ही वाहतूकही व्यवस्थित केली गेली पाहिजे. कशी पण पोत्यामध्ये भरून त्याची जर वाहतूक केली तर तो माल खराब होतो, दाबला जातो. आपण बॉक्स पॅकिंग जर असेल व्यवस्थित क्रेटमध्ये जर पॅकिंग असेल तर तो माल आपला व्यवस्थित जातो आणि ज्या ठिकाणी मार्केटमध्ये जाणार आहे त्याची मालाची प्रत ही चांगली राहणार आहे आणि पर्यायानं आपल्या मालाला किंमत चांगली या ठिकाणी मिळू शकते. अशा पद्धतीने जर तुम्ही या सर्व गोष्टी नियोजन केल्यात तर या ठिकाणी आपल्याला
जे धोके आहेत ते कमी करू शकतो आणि आपण मालाला चांगली आपल्या किंमत मिळवू शकतो. ओके, धन्यवाद. धन्यवाद प्रवीण सर. खूप छान माहिती दिलीत कीड रोग व्यवस्थापन, त्यानंतर काळजी व्यवस्थापन आणि पॅकेजिंग संदर्भातलं. तर उपस्थित शेतकऱ्यांना काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. आपल्याकडे अजून एक 5 मिनिटं आहेत, 5 ते 10 मिनिटं. हॅलो सर. हा, बोला सर. सर, ताटी पद्धतीचं जे आपण हे करतो वेलवर्गीय भाजीपाला, मग त्याच्यामध्ये आपण आंतरपीक घेऊ शकतो काय खाली? हो, सुरुवातीच्या टप्प्यात आपण ते घेऊ शकतो. म्हणजे आणि ताटीची हाईट किती ठेवायची मग त्याला? बी लागवड केल्यापासून एक पहिले 25 ते 30 दिवसापर्यंत आपण घेऊ शकतो. जेव्हा तुम्ही आंतरपिका घेताना एक काळजी घेतली पाहिजे की ज्या आंतरपिकाची जी हाईट आहे ही आपल्या मुख्य पिकाच्या तुलनेत कमी असली पाहिजे. बरं, पालेभाजी मी विचारायचं होतं. हो, पालेभाजी तुम्ही काही कुठलीही घेऊ शकता पालेभाजी. बरं. आणि काय हाईट होतं की किती ठेवायची आपण मग? पालेभाजी ही जर का तुम्ही पहिल्या 35-40 दिवसात घेतला तरच घ्यायची. नंतर काय होतं की नंतर वेल एकदा वरती चढल्यानंतर मग त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही, मग त्यामुळे त्याचा वापर होणार नाही. तर सुरुवातीलाच पहिल्या 1 महिन्याभरात, लागवडीपासून 1 महिन्याभरात आपण ते घ्यायचं असतं. बरं. आणि ताटीची हाईट किती ठेवायची तरी पण? कशाची म्हणताय? आपण जे ताटी पद्धतीचा मांडव बांधतो त्याच्यासाठी आपण किती हाईट ठेवली पाहिजे तरी पण? पावसाळी आणि उन्हाळी असं दोन्ही ह्याच्यात सांगा. 6 फूट असते चालते, 6 फुटापर्यंत. हो का? बरं. 5 ते 6 फुटापर्यंत हाईट फुटापर्यंत. जेणेकरून काय होतं की आपण ना थोडं लवकर वेल वरती मांडवावर चढावी म्हणून आपण थोडी घाई करतो आणि 4-4.5 फुटावरती आपण तो मांडव बांधतो. होतं असं की वेल वरती चढते, पण नंतर जर आपल्याला आंतरमशागत जी करायची असते किंवा स्प्रेइंग करायचं असतं, फवारणी करायची असते, तर ती करता येत नाही. कारण 4-4.5 फुटाला जर किंवा 5 फुटावर जरी आपण मांडव बांधला तर नंतर तो त्याच्या वजनाने परत 4 फुटावर येतो आणि आपल्याला मग आतमध्ये जर फवारणी करायची असेल तर ते शक्य होत नाही. आपला हा 5.5 ते 6 फूट असला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद सर. याच्यामध्ये अजून एक तुम्ही करू शकता. तुम्हाला जर उत्पन्न जास्त काढायचं असेल तर फळधारणा जेव्हा सुरू होते, कारली म्हणा किंवा शिराळी म्हणा, याच्यामध्ये तुम्ही फळधारणा जेव्हा सुरू होते त्यावेळी युरिया 2% म्हणजे 1 लिटर मध्ये 20 ग्रॅम युरिया घ्यायचा. 1 लिटर पाण्यात 20 ग्रॅम युरिया घ्यायचा आणि तो बुंदाजवळ होतायचा, म्हणजे वेलीच्या बुंदाजवळ पाणी करून पूर्णपणे विरघळवून त्याच्यामध्ये दर 8 ते 10 दिवसाने जर तुम्ही ही प्रक्रिया केलात ना तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळेल. या ठिकाणी फक्त ते पाण्यामध्ये चांगलं विरघळवून युरियाचं पाणी करून त्या ठिकाणी ओतू शकता फळधारणा सुरुवात झाल्यानंतर, सुरुवातीला नाही. ठीक आहे, अजून कोणाला काही आहेत शंका असतील तर विचारा, नाहीतर मग आपण या ठिकाणी थांबू शकतो आणि याच्यानंतर परत एक सेशन सुरू होणार आहे. ठीक आहे, मला वाटतं सर्वांचं, कोणाला क्वेश्चन नाही आहेत.
जर असतील तर संबंधित आपल्या गावातले जे आमचे सदस्य प्रतिनिधी आहेत, तुम्ही त्यांच्याकडेही जरी संपर्क केलात कधीही, तरी आम्ही आपली जी शेतीविषयक जी टीम आहे आपली स्वदेशची, ती तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करेल. तर या ठिकाणी सर्व उपस्थित शेतकरी, सर्व माझे सदस्य, सहकारी, संजय भुवड सर, खूप मोलाचं मार्गदर्शन आपण केलात आणि सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून हे सेशन ऐकल्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण हे सेशन थांबवतोय. धन्यवाद सर. मीटिंग संपली. दीदी